नमस्कार मित्रांनो, मी आहे ओमकार. तर आज मित्र म्हणले ते नाश्ता करायचा. मग नाश्ता आणला. नाश्ता करायला बसलो बघा, तेवढं चालते रामभाऊ. मग काय रामभाऊसोबत थोडं गावाकडे घरी आलो. अंघोळ केली, कपडे घातले. तेवढं लक्षात आलं आपलं प्यायचं पाणी संपले. मग काय कॅन्डे घेतले. कॅन्डे घेऊन आलो बघा डायरेक्ट नागिनवर. नागिनच्या अंगावर कॅन्डे टाकले आणि नागिनला घेऊन आलो नळावर. मग काय नळावरनं पाणी भरलं का आणि पाणी घरी ठेवून डायरेक्ट घालू शेतात बघा. शेतात येऊन बघतो तर काय भावाने निवांत बसला होता. मग निवांत बसण्याचं कारण असं होतं की ट्रॅक्टर आलं तरी करायला. मग भावानं काय केलं, त्या ड्रायव्हरला उतरलं आणि स्वतः बसला बघा तरी करायला. भावाने तरी इचकून टाकली आणि पुन्हा मला म्हणतो चलला का गावाकडे निघालो. तेवढ्यात पप्पाचा फोन आला. पप्पा म्हणले या सोनपेठला. मग काय घरी गेला तर आपली नागिन काढली. नागिन काढून आला बघा सोनपेठला येऊन बघतो तर काय पप्पाने ही बाज घेतली होती. मग ही बाज घेऊन तर मला बसता येत नव्हतं पाठीमागं. आणि मग काय केलं, पप्पालाच बसलं बघा बाज घेऊन. किती रुपयाला घ्यायला पाहिजे सांगा कमेंटमध्ये. मग घरी आला तर घरून बघा डायरेक्ट इकडे शेताकडे आला. मग भावा बघत होता गोबी वाळ्या झाल्यात काय. गोबी वाळ्या भावानं बघूच तर तोपर्यंत इकडे नवीन गावता शोध लावला. तर या गावताचं नाव काय तुम्ही सांग कमेंटमध्ये. मग का संध्याकाळ झाली ती गायची धारा काढून घेतल्या. धारा काढणं झाली की मग आता हो काही बंट्या सोडला प्यायला. आता हे बंट्या प्यायला सोडला म्हणून हे